इम्पॉर्टंट आहे का ते नोड आणि अँटी नोड? फक्त क्वेश्चनची प्रॅक्टिस सुरू, एवढी फंडामेंटल थेरी शिकवल्यानंतर तर क्वेश्चन आले पाहिजे जवळपास. आता पहा, एंड करेक्शन जाणून झालंय. एंड करेक्शन काय असतं? काय असतं एंड करेक्शन? जेव्हा वेव्ह जनरेट होते तेव्हा ती बाहेरच्या एंडिंग पासून थोडीशी पुढे निघते, त्या एंड करेक्शनला ई म्हणतो आपण. ते एंड करेक्शन असतं. म्हणजे जर ही वेव्ह असेल तर ही वेव्ह सपोज अशी तयार झाली होती इथून अशी, तर ही तर स्टॉप व्हायला पाहिजे होती, पण ती स्टॉप न होता थोडीशी इनलार्ज होते पुढे पाशी एवढी. हे एवढी जी इनलार्ज झाली याला आपण म्हणतो एंड करेक्शन ई. हा एंड करेक्शन कोणा एवढा हो, तर एव्हरी वेव्ह 0.3 ऑफ डायमीटर एवढी इनलार्ज होते. म्हणजे त्याची जी डायमीटर होते पाईपची, त्या पाईपची डायमीटर सपोज जर डी असेल तर या डीच्या ला 0.3 मल्टिप्लाय केल्यानंतर जो जेवढी व्हॅल्यू येईल पुढे ते एंड करेक्शन पुढे आलेलं असतं. लक्षात? जर हा पाईप एका साईडने क्लोज असेल आणि एक साईडला ओपन असेल तर एकाच वेळेस एंड करेक्शन घ्यायचं, आणि जर हा दोन्ही बाजूने ओपन असेल तर मग 2 टाइम्स एंड करेक्शन घ्यायचं. ऍक्च्युअल लेंथ मध्ये. लेंथ म्हणजे काय? ही लेंथ असते ऍक्च्युअल लेंथ, त्याच्यामध्ये एंड करेक्शन प्लस करायचं. एक साईडलाच ओपन असेल तर फक्त ई घ्यायचं प्लस करायचं, आणि दोन्ही साईडला ओपन असेल तर ट्वाइस ई प्लस करायचं, म्हणजे वरचं पण आणि खालचं. समजलं? हे मागच्या वेळेस झालेलं आहे टॉपिक एंड करेक्शन. ओके, यात काही प्रॉब्लेम नसेल कुणाला. राज, रेकॉर्डिंग होते ना लेक्चर? राज, हॅलो हॅलो राज, राज आवाज येत नाही का? लेक्चर तिथे साइन येतंय ना? तो कुठे आहे? लेक्चर लावून बाजूला सरकून गेलं काय? हे बघा, व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज ऍट द वन एंड. आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे. लेक्चर झाल्यानंतर जे व्हिडिओ येईल त्याला रिपीट. मी काय सांगतो, लेक्चर झाल्यानंतर व्हिडिओ येईल त्याला रिपीट करा. खूप इम्पॉर्टंट लेक्चर आहे आजचं, कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या हिशोबाने सुद्धा आणि बोर्डच्या हिशोबाने सुद्धा. न्यूमेरिकल साठी, न्यूमेरिकलची जी फंडामेंटल थेरी ती आज आपण डिस्कस करणार या लेक्चर मध्ये. सो व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन पाईप क्लोज ऍट द वन एंड. एक एंडला क्लोज असलेला म्हणजे कसा पाईप असेल तो अशा टाईपचा पाईप असतो का. हे एक्सपेरिमेंट तुम्हाला ऍक्च्युअली कॉलेजमध्ये वगैरे होत असतात, पण आता तुमचं काही नसतं त्याच्यामुळे मी सांगतो. पहा, ही अशी एक यू शेपचा असं एक मेटल असतो, त्या मेटलला आपण हॅमर करतो. म्हणजे काय, याला असं कुठेतरी एका हॅमरला स्ट्राईक करणार, म्हणजे इथे हॅमर करणार. ओके, मी स्ट्राईक करणार, त्याच्यामुळे हे यू जे असतात ना, यू शेपचे जे आपण त्याला टर्मिनल्स म्हणतो, हे टर्मिनल जे असतात त्याचे आर्म जे असतात ते व्हायब्रेट व्हायला लागतात, आणि ते व्हायब्रेट झाल्यामुळे एक व्हायब्रेशन प्रोड्यूस होते. व्हायब्रेशन आपण या वन साइडेड क्लोज ट्यूब आहे. वन साइडेड क्लोज ट्यूब आहे, म्हणजे जसे की अशी दिसते तुम्हाला इथं क्लोज आहे पाहिजे अशी, एक साइडला क्लोज आहे, तिकडनं ते व्हायब्रेशन मध्ये घुसतं. ओके, आता हे व्हायब्रेशनच्या मध्ये येतात, ते मध्ये येऊन जेव्हा रिफ्लेक्शन येतं त्याचं, रिफ्लेक्शन अशा टाईपचं होतं मध्ये. हे पहिला अँटीनोड, एक अँटीनोड आणि एक नोड, बस एवढंच तयार होतं. पहिलं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण याला म्हणतो, फर्स्ट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जनरेशनच्या टायमाला फर्स्ट व्हायब्रेशन. सो ते अशा टाईपचं तयार होतं कोणामध्ये, ओपन, एक साइडला ओपन असणाऱ्या पाईप मध्ये. समजलं का? इथून जेव्हा व्हायब्रेशन मध्ये घुसतं तेव्हा ते अशा एकच सिंगल टाईपचा फंडामेंटल तयार करतं. आता ते बऱ्याच प्रकारचे व्हायब्रेशन तयार होतील, पण सर्वात बेसिक फंडामेंटल व्हायब्रेशन हे असं असतं का, म्हणजे या एकदम एंडला एक अँटीनोड तयार होतो, आणि या जिथून तो क्लोज झालेला असतो तिथं फर्स्ट नोड तयार होतो. समजलं? त्याला म्हणतात फंडामेंटल व्हायब्रेशन. हे फंडामेंटल व्हायब्रेशन आहे, पहिलं व्हायब्रेशन त्याच्यामध्ये घुसलेलं. ओके, अशाच समजलं का? हॅलो, हो सर. हा, म्हणजे इथून रिफ्लेक्ट होताना नोडच तयार होईल असं म्हणतोय मी, आणि तो रिफ्लेक्शन जाऊन या एंडला, आणि या एंडला असं जात होते एक सायकल. म्हणजे हे एक सायकलच्या फोर्थ पार्ट आहे. तुम्ही नीट ऑब्झर्व करा, मी सांगतो तुम्हाला ते कसं. तर इथं एक अँटीनोड आणि हा नोड तयार झाला. आता मला सांगा, अँटीनोड आणि नोडच्या मध्ये डिफरन्स कितीचा असतो? हे मागच्या वेळेस डिस्कस केलंय आपण. कितीचा असतो तो? λ/4 चा डिफरन्स असतो, आठवलं का? अँटीनोड नोडच्या मध्ये λ/4 चा डिफरन्स.
दोन नोडच्या मध्ये डिस्टन्स जे असतं लॅम्बडा बाय 2 असतं. दोन अँटी नोडच्या मध्ये पण लॅम्बडा बाय 2 असतं. आठवलं का? नाही आठवलं. परत सांग. ही वेव्ह असते, ही सपोज अशी तुमची वेव्ह आहे, तर ही स्टेशनरी वेव्ह आहे, त्यामुळे ती वेव्ह अशी कन्सिडर केली जाते दोन्ही बाजूनी. नोड वगैरे एकाच ठिकाणी असलं पाहिजे. कंप्लीट सायकल लॅम्बडाचं असतं. कंप्लीट सायकलची वेव्हलेंथ लॅम्बडा असते. कंप्लीट सायकल म्हणजे काय, एक क्रिस्ट आणि एक ट्रफ असे मिळून एक लॅम्बडा तयार होतो. म्हणजे कसं, एवढं पहा, इथून तर इथपर्यंत हे कंप्लीट सायकल तयार होईल ना. असं हे कंप्लीट एक ट्रफ आणि एक हा क्रिस्ट, असे ट्रफ आणि क्रिस्ट मिळून एक सायकल कंप्लीट तयार होतं. म्हणजे इथून तर इथपर्यंत एक सायकल कंप्लीट तयार झालं, त्याला म्हणतो आपण लॅम्बडा. समजलं? कंप्लीट वेव्हलेंथ. समजलं का? हे समजलं? हो कंप्लीट सर. वेव्हलेंथ. हा, आता याचे पार्ट तयार होतील ना. आता समजा किती पार्ट तयार होतील पहा. जर या पॉइंटला आलो मी, तर इथं हे डिस्टन्स एवढं काही, इथून एवढं आणि इथून एवढं, लॅम्बडा बाय 2 येईल की नाही? लॅम्बडा बाय 2, लॅम्बडा बाय 2, हाफ हाफ, बरोबर. आणि आणि इथून हे एवढं डिस्टन्स, एवढं एवढं, लॅम्बडा बाय 2 चं परत हाफ, म्हणजे किती होणार ते? लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4. समजलं का? हो. डायग्राम काढून घ्या कुठेतरी. कंप्लीट लॅम्बडा, त्याचा हाफ हाफ लॅम्बडा बाय 2, त्याचा हाफ हाफ लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4, लॅम्बडा बाय 4. म्हणजे एक नोड आणि एक अँटी नोडच्या मध्ये लॅम्बडा बाय 4 डिस्टन्स असतं. समजलं का? ही वेव्ह तयार झाली होती पाहती. तुम्हाला जी मी वेव्ह दाखवली ती अशी होती. हा पाईप आहे सपोज. तर हे इथं एक अँटी नोड तयार होतो आणि हा नोड तयार होतो. हे हाफच, हे सायकलचं पण हाफ झालं की नाही. एक नोड आणि एक अँटी नोड, म्हणजे हे डिस्टन्स किती असलं पाहिजे? एवढी लेंथ जी असते ही कॅपिटल एल लेंथ पाईपची, हे पाईपची लेंथ असली पाहिजे लॅम्बडा बाय 4 एवढी. समजलं? समजलं का? हो सर. हा, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आता तुम्हाला या ठिकाणी समजलेलं आहे पाहिजे की जी लेंथ आहे ती लेंथ लॅम्बडा बाय 4 एवढी आहे. का लॅम्बडा बाय 4 एवढी झाली ती? कारण हे इथं एक अँटी नोड भेटतो आणि इथे एक नोड भेटतो, या दोघांच्या मध्ये डिस्टन्स लॅम्बडा बाय 4 असतं. म्हणून हे इथून इथपर्यंतची जे लेंथ येणार ती लॅम्बडा बाय 4 येणार. समजलं? फंडामेंटलची. आणि आता पुढे पहा. मग आता याच्यावरून एक्सप्लेनेशन पुढे निघतं. मग या पाईपचं पुढे एक्सप्लेनेशन सुरू होतं. मग आता ते एक्सप्लेनेशन कसं असतं पहा. आता मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो. हे जे लिहिलं इथं हे तुम्हाला नंतर समजेल. मी तुम्हाला थोडंसं पुढे शिकवतो. ओके, म्हणजे डायग्राम सोडून. आता ही फर्स्ट डायग्राम होती पहा. हे डायग्राम आठवते तुम्हाला? या डायग्रामचा फील पहा. हा, एक्सप्लेनेशन कडे थोडं लक्ष ठेवा. समजा हा तो पाईप होता. पाईप मध्ये ही ती वेव्ह आहे. इथं नोड आलेला आहे, इथं अँटी नोड आहे. ही कॅपिटलची लेंथ असणार याची, एवढी लेंथ जी असेल ती लेंथ असेल लॅम्बडा बाय 4 एवढी. कारण ते एक नोड आणि अँटी नोडच्या मध्ये लॅम्बडा बाय 4 एवढं डिस्टन्स असतं. आता विषय असा आहे की लेंथ, मी या रिलेशनला पुढे कंटिन्यू करतो. या कंप्लीट पाईपची लेंथ, एक साइडेड क्लोज पाईप आहे, वन साइड क्लोज एंड आहे. एंड आला क्लोज झाला की नोडच तयार होतो. म्हणजे एल इज इक्वल टू लॅम्बडा बाय 4 आहे. लॅम्बडा म्हणजे काय असते? वेव्हलेंथ ऑफ दी सायकल असते. कंप्लीट वेव्हलेंथ ऑफ दी सायकल, वन सायकल. सो मी असं म्हणू शकतो का याच्यावरनं लॅम्बडाची व्हॅल्यू काय येईल? लॅम्बडाची व्हॅल्यू येणार 4 ऑफ एल. म्हणता येईल असं? हा 4 इकडे, हो. म्हणजे पाईपच्या लेंथला 4 ने मल्टिप्लाय केले की आपल्याला वेव्हलेंथ भेटणार. आता मी थोडं फ्रिक्वेन्सीकडे जातो. मला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. फ्रिक्वेन्सीचा जो फॉर्म्युला आहे तो कुठून काढणार तुम्ही? तर तुम्हाला एक बेसिक रिलेशन माहिती पहा, v इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. आठवतो का? हे न्यूला तुम्ही एन म्हणतात, फ्रिक्वेन्सी आहे ना ती. बेसिक रिलेशन आहे पहा सर्क्युलर मोशन मध्ये, आय थिंक. v इज इक्वल टू एन लॅम्बडा, म्हणजे फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ इज इक्वल टू वेलोसिटी असते.
माहिती काय हे? हो हो सर माहिती आहे. हे आठवा रिलेशन, हे रिलेशन आठवा. हे बेसिक फंडामेंटल रिलेशन आहे व्हेलॉसिटीचं, फ्रिक्वेन्सीचं आणि वेव्हलेंथचं. प्रत्येक ठिकाणी वापरलं जातं. व्हेलॉसिटी इज इक्वल टू एन लॅम्बडा असते. एन म्हणजे फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ केलं की आपल्याला व्हेलॉसिटी भेटते. हे फंडामेंटल रिलेशन मध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. सो व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. सो आफ्टर सबस्टिट्यूटिंग व्हॅल्यू, सो मला जर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला पाहिजे मला, तर मी काय करेल, व्हेलॉसिटी अपॉन लॅम्बडा करेल ना. म्हणजे मला फ्रिक्वेन्सी म्हणजे काय भेटेल, व्हेलॉसिटी अपॉन लॅम्बडा. ओके. ओके. आणि आता समजा मला लॅम्बडाची व्हॅल्यू माहिती आहे किती, 4L. लॅम्बडाची व्हॅल्यू माहिती आहे ना, 4L. मग ते टाकणार मी इथं, इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन, हे इथं येणार 4L. ओके. ओके. हॅलो. हो सर. हा, तर हा झाला तुमच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे. V अपॉन 4L म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते. समजलं? म्हणजे पहिल्या बिलकुल फर्स्ट व्हायब्रेशन क्रिएट होतानाची फ्रिक्वेन्सी, जिला आपण वन काउंट सुद्धा नाही, याला फर्स्ट हार्मोनिक म्हटलं जातं. हे काय आहे, फर्स्ट हार्मोनिक. हे हार्मोनिक आणि ओव्हरटोन मागच्या वेळेस सांगितलंय मी. फर्स्ट फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या याला फर्स्ट हार्मोनिक म्हणतात. ओके. हे फर्स्ट हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी आहे, बिलकुल फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, व्हेलॉसिटी अपॉन 4L. डाऊट नाही सर. कशी काढली? लेंथ होती लॅम्बडा बाय 4, कारण एक अँटीनोड आणि नोड तयार झाला म्हणून लॅम्बडा बाय 4 डिस्टन्स येणार. त्याच्यातून मी लॅम्बडा काढला. लॅम्बडाची व्हॅल्यू मी व्हेलॉसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केली. व्हेलॉसिटी इक्वल टू एन लॅम्बडा असतो. एनचा फॉर्म्युला येणार व्हेलॉसिटी अपॉन लॅम्बडा. लॅम्बडाची व्हॅल्यू टाकली 4L. 4L व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर मला व्हॅल्यू भेटली एन इज इक्वल टू V अपॉन 4L. एन म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. या एनला म्हटलं जातं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. लक्षात ठेवा ही गोष्ट, ही वर्डिंग महत्वाची आहे. एन असतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फर्स्ट हार्मोनिकची असते. इथं ओव्हरटोन हा शब्द नाही. ओव्हरटोन आता याच्या पुढचा असणार. म्हणजे सेकंड हार्मोनिक हा पहिला ओव्हरटोन असतो. ओव्हरटोन तेव्हाच तयार होतो जेव्हा एक कम्प्लीट लूप तयार होतो. जोपर्यंत लूप तयार होत नाही तोपर्यंत ओव्हरटोन तयार होत नाही. समजलं? असं असतं ते. हे इथपर्यंत क्लिअर प्रत्येकाला? कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये? फॉर्म्युला लक्षात ठेवा फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा, क्लोज पाईप मधला व्हेलॉसिटी अपॉन 4L. ओके. रफ करतो, मग तुम्हाला इथं पाहायला भेटेल, पाहतो दिसतोय का हा व्हेलॉसिटी अपॉन 4L फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा? दिसला का? हो सर. आता तुम्ही एंड करेक्शन जर कन्सिडर केलं, एंड करेक्शन, तर एंड करेक्शन कन्सिडर होताना काय होईल मी तुम्हाला सांगितलंय. पहा, एक साईडला जर तो पाईप ओपन असेल आणि दुसऱ्या साईडला क्लोज असेल तर वेव्ह जी जाताना ती थोडीशी बाहेर जाते अशी. म्हणजे इथं एंड करेक्शन येणार. एंड करेक्शन काय येणार, एवढं एंड करेक्शन येईल की एका साईडला येईल, ते दुसरी साईडला येणार नाही कारण दुसरी साईड क्लोज आहे. या टायमाला लेंथ मध्ये एक एक्स्ट्रा वाढतं, ते म्हणजे ई, म्हणजे त्याची ऍक्च्युअल लेंथ आहे एवढी. समजलं का? हो. एंड करेक्शन वाढवावं लागेल ना. हा, मग एंड करेक्शन वाढवायचं एक साईडला, मग त्याच्या लेंथच्या जागी म्हणजे कॅपिटल एलच्या जागी मी स्मॉल एल प्लस ई टाकलं तर चालेल की नाही एंड करेक्शन कन्सिडर केल्यावर? जमलं ना? हो एंड करेक्शन जर कन्सिडरेशन मध्ये असेल तर एलच्या जागी ही सबस्टिट्यूट करायचं, तुम्हाला स्मॉल एल प्लस ई हे व्हॅल्यू भेटणार. ई ची व्हॅल्यू दिलेली नसेल तर काढायची कशी, तुम्हाला डायमीटर दिलेली असेल या पाईपची, डायमीटर असते डी, त्याला 0.3 ने मल्टिप्लाय करायचं डी ला, तुम्हाला एंड करेक्शन भेटून जातं. समजलं? जर त्यांनी एंड करेक्शन करायला सांगितलं तर एंड करेक्शन कन्सिडर करायचं. जर त्यांनी काहीच बोललेलं नसेल एंड करेक्शन बद्दल आणि डायमीटर वगैरे काही दिलेलं नसेल तर काही संबंध नाही, एंड करेक्शन कन्सिडरेशन मध्ये आणायचं. याला म्हणतात फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किंवा फर्स्ट हार्मोनिक. ओके. हे आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला किंवा फर्स्ट हार्मोनिकचा फॉर्म्युला, किंवा ही असते क्लोज पाईप मधली
सर्वात लोवेस्ट फ्रिक्वेन्सी, सर्वात लोवेस्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे फर्स्ट फ्रिक्वेन्सी असते, बिलकुल बेसिक फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, याच्यापेक्षा अजून खाली फ्रिक्वेन्सी जाऊ शकत. लोवेस्ट फ्रिक्वेन्सी काढलं तरी पण हेच काढायचं, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढा म्हटलं तरी पण हेच काढायचं, आणि फर्स्ट हार्मोनिक काढा म्हटलं तरी पण हेच काढायचं. समजलं? हो सर. हा, तिन्ही शब्द लक्षात ठेवा, काय काढायचं ते समजलं पाहिजे. याचा अर्थ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असतो, फर्स्ट हार्मोनिक असतो आणि लोएस्ट फ्रिक्वेन्सी असतो. हे तीनही वर्ड बुक मध्ये हायलाइट करून घ्या. हे तीन म्हणजे हे असतं, असं आहे ते. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मग सायकल तयार होत राहतात. पुढे सायकल कंटिन्यू होतील. आता दुसरं जे कंडिशन येते ती अशी कंडिशन येते, म्हणजे सेकंड हार्मोनिकची कंडिशन ही कंडिशन आहे, म्हणजे त्याच्यामध्ये लूप तयार झाले पहा. लूप तयार झाली की मग हार्मोनिक सुरू होतात, म्हणजे ओव्हरटोन सुरू होतात. मग आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मध्ये फक्त एवढीच डायग्राम यायची, की नाही, म्हणजे एक नोड आणि एक अँटी नोड एवढंच यायचं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मध्ये. आता त्याचा पुढचा जो हार्मोनिक भेटतो तो असा भेटतो का, एक सायकल कंप्लीट वाटतं. म्हणजे कसं वाटतं हे थोडं लक्षात ठेवावं लागतं. याच्यामध्ये डायग्राम लक्षात राहिली की सगळं लक्षात राहतं. हे सेकंड हार्मोनिकची डायग्राम आहे. कशाची डायग्राम आहे? सेकंड हार्मोनिक, म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या पुढचा. सेकंड हार्मोनिकला आपण म्हणतो फर्स्ट ओव्हरटोन. समजलं? आता इथून फ्रिक्वेन्सी वाढत जाते. समजलं का? ही डायग्राम सेकंड हार्मोनिक फर्स्ट ओव्हरटोन, त्याच्यानंतर ही डायग्राम थर्ड हार्मोनिक फोर्थ ओव्हरटोन, त्याच्या पुढची पण येणार, मस्त चालू होते. एक हार्मोनिक पेक्षा ओव्हरटोन एकाने मागे असतो. जर थर्ड हार्मोनिक असेल तर सेकंड ओव्हरटोन असतो, सेकंड हार्मोनिक असेल फर्स्ट ओव्हरटोन असतो. असं ओव्हरटोन एकाने कमी असतो हार्मोनिक पेक्षा, लक्षात ठेवायचं. आता या ठिकाणी वेव कशी तयार झाली पहा. वेव तयार झाली आहे, इथून हा क्लोज पाईप होता एवढा असा, त्याची लेंथ होती समजा कॅपिटल एल, ओके, आणि ती लेंथ किती येणार ते आपण कसं काढणार. याची वेव कशी केली पहा. वेव अशी चालली पाहिजे, ही अशी जाऊन इथपर्यंत आली आणि ही अशी जाऊन इथपर्यंत आली. वेव लक्षात ठेवा, म्हणजे ते आपोआप लक्षात राहतं. म्हणजे या केसमध्ये ऍक्च्युअली डिस्टन्स किती पार केलं तिने, तर किती पहा, एक इथून तर इथपर्यंत एक लॅम्बडा बाय 4 होणार, बरोबर. एक नोड आणि अँटीनोड मध्ये लॅम्बडा बाय 4 असतं. पुन्हा ह्या अँटीनोड आणि या नोड पर्यंत इथून इथपर्यंत एक लॅम्बडा बाय 4 येणार, आणि इथून इथपर्यंत एक लॅम्बडा बाय 4 येणार. म्हणजे किती लॅम्बडा बाय 4 झाले? लॅम्बडा बाय 4 आले. 1 2 आणि 3, हो. म्हणजे मी 3 लॅम्बडा बाय 4 असं लिहिल की नाही, असं लिहिल की नाही. हॅलो, समजलं का? अरे समजलं का? नाही? अरे हे असं पाईप आहे की नाही तुमचा, हा एक साईडचा, वेव कशी पहा. वेव अशी जाते, इथं टच करते आणि पुन्हा अँटीनोड कडे येते. मग ही पुन्हा ही पहा, ही वेव अशी जाते, एक नोड घेते आणि पुन्हा अँटीनोड येते, अशी वेव लक्षात ठेवा. एक कंप्लीट सायकल आणि दुसरा हा. आता याच्यामध्ये कसं कसं झालं, इथं नोड आलेला आहे, इथं अँटीनोड आहे, पुन्हा एक नोड आलेला आहे आणि पुन्हा एक अँटीनोड आलेला आहे. काही डाऊट याच्यामध्ये? हे कोणाची डायग्राम आहे? हे सेकंड हार्मोनिकची डायग्राम आहे. डायग्राम लक्षात ठेवायच्या, मग सगळं समजतं. सेकंड हार्मोनिकचा अर्थ असतो फर्स्ट ओव्हरटोन. क्लिअर? डायग्राम समजली ही? आता याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणतो की ही लेंथ किती असेल या पाईपची, ही लेंथ किती असणार, यल असणार. ते कसं काढणार मी, खूप इझी पहा. हे पहा, एक नोड आणि एक अँटी नोडच्या मध्ये डिस्टन्स असतं लॅम्बडा बाय 4 च. मग पुन्हा एक नोड आणि एक अँटी नोडच्या मध्ये डिस्टन्स येणार लॅम्बडा बाय 4. मग पुन्हा एक नोड आणि एक अँटी नोडच्या मध्ये डिस्टन्स येणार लॅम्बडा बाय 4 च. म्हणजे टोटल मिळून किती लॅम्बडा बाय 4 झाले? 3 लॅम्बडा बाय 4 झाले ना.
3 टाइम्स ना, या सर्वांची प्लस करावी लागेल की नाही. आता पण नाही समजलं. आवाज येत नाही का? समजलं सर. हा, इतकं इझी ते. मग आता नीट लक्षात घ्या, आता जसं आपण पुढे पुढे जातो ना, फर्स्ट हाफ पोर्टल पासून सुरू होतो, तशी तशी वेवलेंथ चेंज होत जाते, कारण या ठिकाणी वेवलेंथ व्हॅरी होत राहते, म्हणून याला λ1 द्यायचं. म्हणजे याची वेवलेंथ वेगळी, त्याच्या पुढच्यासाठी λ2, त्याच्या पुढच्यासाठी λ3. म्हणजे कसं असतं, तुमचं जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असेल त्याला लॅम्बडा शब्द वापरतात, म्हणजे त्याची वेवलेंथ लॅम्बडा स्टँडर्ड वेवलेंथ कन्सिडर केली जाते लॅम्बडा, आणि त्याच्यानंतरचे वेवलेंथ जे असतात त्यांना काउंटिंग केली जाते, कारण ते वेवलेंथ चेंज होत राहते कंटिन्युअस. सो असं म्हणून इथं 3 λ1/4 असं म्हटलं जातं याची लेंथ. काही डाऊट याच्यामध्ये? काही डाऊट याच्यामध्ये? आता लेंथ मध्ये नाही. हे मी सेकंड हार्मोनिकचे कॅल्क्युलेशन सांगतोय. हा, सेकंड हार्मोनिकचे कॅल्क्युलेशन छोटीशी डायग्राम काढतो बा इकडे, असं येते. ओके, एवढी लेंथ जी गेलेली आहे तुमची, ही लेंथ आहे L = 3 λ1/4. हे तुमच्या लेंथचं कॅल्क्युलेशन होतं. आता परत ते मागच्या तुम्हाला जर याची फ्रिक्वेन्सी काढायची तर पहिले या लेंथ वरून λ1 ची व्हॅल्यू काढून घ्या. λ1 ची व्हॅल्यू काय आहे ना, हा 4 इकडे मल्टिप्लाइड म्हणजे 4L/3. हे डाऊट याच्यात λ1 ची व्हॅल्यू मध्ये याच्यावरून काढली, तो 4 तिकडे मल्टिप्लाय केला, 3 इकडे डिवाइड केला, तो हे मला λ1 ची व्हॅल्यू भेटली. मग मी काय करणार, मला फ्रिक्वेन्सीचा जर फॉर्म्युला पाहिजे असेल तर मला माहिती V = N लॅम्बडा असतो. मला फ्रिक्वेन्सीचा जर फॉर्म्युला पाहिजे असेल तर फ्रिक्वेन्सी वेलोसिटी अपॉन लॅम्बडा. मग या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट करा. सबस्टिट्यूट केल्यावर मी λ1 ची व्हॅल्यू तर इकडे V1 ची व्हॅल्यू भेटणार वेलोसिटी त्याची. तर λ1 ची जर व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली तर ती असते ही 4L/3. टाका इथं, म्हणजे फ्रिक्वेन्सी = हे वेलोसिटी अपॉन हे येणार 4L/3. आता हा 3 कोणाकडे जाईल, 3 वर जाईल ना याच्याकडे, म्हणजे असं होईल पाहते N = थ्राइस ऑफ वेलोसिटी अपॉन 4L. इथपर्यंत समजलं? हो. हा, तर या फ्रिक्वेन्सीला पण N1 म्हटलं जातं, कारण ही सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी, जसं λ1 तसं N1 फ्रिक्वेन्सी चेंज होत राहते वेवलेंथ चेंज झाल्यामुळे. आता या ठिकाणी काय झालं पहा, हा V/4L हा तुमच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला नव्हता का? आठवा बरं नीट, होता की नाही? हो. V/4L फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होता ना. मग मी याच्या जागी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लिहिली तर काही बिघडेल का? म्हणजे N1 याचं लिहू शकतो का? N1 हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होती पाहिजे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. तर मी असं लिहू शकतो का, N1 = थ्राइस ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते म्हणून लिहू शकतो का? हो सर. तर मग हे प्रूव्ह झालं नेक्स्ट हार्मोनिकचं. ओके, म्हणजे याच्यामध्ये केस काय झाली की सेकंड हार्मोनिक जो असेल तर सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी ही ट्रिपल भेटते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पेक्षा. समजलं? हो. आणि ते कसं आलं ते सांगितलं मी तुम्हाला. आता ज्यांना काही समजत नसेल कसं आलं, त्यांनी हे लास्टचं जरी लक्षात ठेवलं तरी खूप सफिशियंट आहे. ज्यांना काही समजलं नाही त्यांच्यासाठी सांगतोय, ज्यांना समजलं त्यांच्यासाठी उत्तम. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या ट्रिपल केलं की आपल्याला सेकंड हार्मोनिक भेटतो. मग तसं त्याच्या पुढचा पण म्हणजे ऑड मल्टिपल चालेल. पहिल्याला फक्त N होतं, त्याच्यानंतर 3N झालं, मग त्याच्यानंतर पुढचा कोण येईल आता 5N येईल, त्याच्या पुढचा 7N येईल, त्याच्या पुढचा 9N येईल, म्हणजे ऑड मल्टिपल असतं. हा, ऑड मल्टिपल असतं. आता तुम्हाला ते प्रूव्ह होईल पाहिजे. आता समजा मी ह्या थर्ड हार्मोनिक कडे आलो पहा. ही थर्ड हार्मोनिकची डायग्राम अशी असते, म्हणजे याच्यामध्ये एवढे नोड एवढे अँटी नोड असे तयार होतात. ओके, आता हे मी तुम्हाला सांगणार आहे डायग्राम एक व्हिडिओ मध्ये, पण सध्याला तुम्ही फंडामेंटल शिकून घ्या, मग व्हिडिओ दाखवतो. पायी पहा. सो एक साइडने क्लोज आहे, त्याच्यामध्ये आपण आता थर्ड हार्मोनिकची डायग्राम आहे. थर्ड हार्मोनिक, ओके, म्हणजे सेकंड थर्ड फ्रिक्वेन्सीची. आणि या थर्ड हार्मोनिकला आपण ओव्हरटोन मध्ये काय म्हणतो? थर्ड हार्मोनिक म्हणजेच कोणचा ओव्हरटोन? एकने कमी करायचं, सेकंड ओव्हरटोन.
समजलं का? हो सर. थर्ड हार्मोनिक म्हणजे सेकंड ओव्हरटोन, या दोघांचा अर्थ एकच आहे. सेकंड ओव्हरटोन म्हटलं तरी हेच काढायचं, थर्ड हार्मोनिक म्हटलं तरी हेच काढायचं. मी आता सांगणार तुम्हाला, मी काय सांगणार आहे पहा, त्याच्याकडे लक्ष द्या. याच्यामध्ये ज्या तुम्हाला वेव्स दिसत आहेत, या वेव्स अशा तयार झाली, इथून अशी एक रिफ्लेक्शन तयार झालंय त्याचं. म्हणजे वेव्ह अशी आली होती पहा, वेव्ह तुमची अशी आलेली आहे. स्टेशनरी वेव्ह तयार कशी होते पहा, हे व्हायब्रेशन इथून असं येतं, व्हायब्रेशन आलेलं आहे पहा असं, आणि इथून ते रिफ्लेक्ट होतं, इथून ते रिफ्लेक्ट होतं आणि ते अशा टाईपचं रिफ्लेक्शन देतं. समजलं? समजलं का? हो. मग ती स्टेशनरी वेव्ह तयार होते, ही स्टेशनरी वेव्ह तयार झाली, सुपर इम्पोज झाले एकमेकावरती. रिफ्लेक्शन आफ्टर रिफ्लेक्शन, क्रिस्ट भेटला, रिफ्लेक्शन नंतर ट्रप झाला, असं झालं. हे सांगितलंय मी तुम्हाला, आता क्रिस्ट ट्रप काय होतं, ट्रपचा क्रिस्ट काय होतं, हे सगळं झालं डिस्कशन वरती. रिफ्लेक्शन. आता याच्यामध्ये मला सांगा, ही जी लेंथ असणार, ही टोटल ही लेंथ किती असेल, तर कॅल्क्युलेट पहा. आपण जरा याला थोडस व्यवस्थित स्टडी करूया जरा. ओके, एक नोड आणि एक अँटी नोडच्या मध्ये λ/4चं डिस्टन्स असतं, हे आपल्याला माहिती आहे. आता पहा, एक नोड आणि एक अँटी नोड, पहिले तर नोड आणि अँटी नोडला आपण पहिले लाईन करून घेऊ. हा नोड आहे, हा अँटी नोड आहे, हा नोड आहे, हा अँटी नोड आहे, नोड आहे, हा अँटी नोड आहे. आता किती λ/4 तयार होतील याच्यामध्ये, इथून इथपर्यंतचा एक λ/4, इथून इथपर्यंतचा एक λ/4, इथून इथपर्यंतचा एक λ/4, इथून इथपर्यंतचा एक λ/4 आणि इथून इथपर्यंतचा एक λ/4. असे किती λ/4 झाले? किती झाले? 5 झाले ना? हो. 5 वेळेस आलं ते 5 टाइम्स सरांची प्लस करावी लागेल, तेव्हा लेंथ भेटेल की नाही कम्प्लीट. हे कम्प्लीट लेंथ केव्हा भेटणार, जेव्हा सरांची प्लस करणार. मग सरांची प्लस केल्यानंतर 5 λ/4 भेटेल. दुसरं काय भेटणार आहे, कॉमन पार्ट बाहेर, 1 + 1 + 1 + 1 + 1 5 टाइम्स, तुला विषय. सो तुम्हाला जो लेंथचा जो विषय भेटतो, हा कम्प्लीट लेंथ, तो भेटतो 5 λ/2/4. जसजशी आपण पुढे पुढे चाललोय पहा, तसतशी त्याची वेळ पहा, एवढी मोठी वेव्ह होती पहिले 5 सायकल एवढं पडायचं, आता छोटं सायकल पडलं पहा. सो वेव्हलेंथ मध्ये फरक, आणि वेव्हलेंथ मध्ये फरक पडल्यामुळे फ्रिक्वेन्सी मध्ये फरक पडतो. समजलं का? असं असतं ते. म्हणून वेव्हलेंथ λ1 घेतले ते तर λ1, त्याच्या पुढचं सायकल खूप छोटं, खूप छोटं सायकल म्हणजे बारीक बारीक भेटतील, वेव्हलेंथ कमी कमी होत जाते. सो ही वेव्हलेंथ आपण λ2 बनणार, म्हणजे छोटी वाली वेव्हलेंथ. ओके, छोटी वाली वेव्हलेंथचे लेंथ एवढी झाली, L = 5 λ/4. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का सांगा? नाही सर. नाहीये ना? आता मी इकडे पहा, आता मी तुम्हाला हे थर्ड हार्मोनिकची गोष्ट सांगतो, ते कसं आलं ते कॅल्क्युलेशन. हा, नीट लक्षात घ्या. थर्ड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिकचा अर्थ असतो सेकंड ओव्हरटोन, त्याची जी टोटल लेंथचा जो विषय होता, तो टोटल लेंथ किती आली होती त्याची, नीट आठवा. ती लेंथ आली होती 5 λ/2/4. आठवलं? हो. मध्ये असं होतं पहा, एवढी सगळी डायग्राम होती, ते 5 λ/4. मी तुम्हाला सांगितलं पाहिजे λ/2 ची व्हॅल्यू काढून घ्या. λ2 ची व्हॅल्यू काय येणार, हा 4 इकडे मल्टिप्लाइड आहे, तो 5 इकडे खाली, म्हणजे 4L/, इथपर्यंत काही डाऊट कुणाला नसेल. आता यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं बा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय होता, आठवा. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होता N = व्हेलॉसिटी अपॉन लॅम्बडा असतो, बरोबर. ते V = N लॅम्बडा वरून काढलाय मी. हा व्हेलॉसिटीचा फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होता. याच्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, ही λ2 ची व्हॅल्यू इथे येऊन इथे सबस्टिट्यूट करा, काय भेटेल तुम्हाला आन्सर? आन्सर भेटणार आपल्याला फ्रिक्वेन्सी, कोणत्या नंबरची फ्रिक्वेन्सी, ही थर्ड नंबरची, थर्ड हार्मोनिक आहे ना, याला N2 म्हणणार आपण, ते फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला नाव देत नाही आपण. सो N2 ही कोणा एवढी असणार, व्हेलॉसिटी काय आहे तुमची, व्हेलॉसिटी तर vच असते, डिवाइड बाय λ2 ची व्हॅल्यू काय, 4L/5. समजलं? आता हा 5 कोणाकडे जाईल, वरच्या v कडे, म्हणजे तुम्हाला N2 ची व्हॅल्यू काय भेटणार, 5 टाइम्स V/4L. आता मला सांगा, V/4L म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असतो की नाही, असतो की नाही? हो.
मग मी याच्या जागी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लिहिलं तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. तर त्याला आपण एन म्हणणार. मग मी याच्या जागी एन सबस्टिट्यूट करतो. तुम्हाला एन टू ची व्हॅल्यू काय भेटते मग? तुम्हाला एन टू ची व्हॅल्यू भेटते N2 इक्वल टू 5 टाइम्स ऑफ एन, म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे तुम्हाला जो ओटोन भेटला 5 टाइम्स ऑफ एन भेटलेला आहे, म्हणजे 5 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी करा तुम्ही, तुम्हाला तुमचा थर्ड हार्मोनिकची व्हॅल्यूची फ्रिक्वेन्सी भेटते. समजलं इथपर्यंत? हो. हा. सो आता मला सगळं समजलं नाहीये. आता याच्यावरनं आपलं कन्क्लुजन काय? हे एक्सप्लेनेशन महत्वाचं नाही. एक्सप्लेनेशन कोणी विचारलं तर माहिती पाहिजे आपल्याला. बट याच्यामध्ये महत्वाचं आहे लास्ट वालं, म्हणजे तुम्ही नीट आठवा. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होती V/4L. त्याच्यानंतर जे सेकंड हार्मोनिक आला त्याची फ्रिक्वेन्सी आली 3V/4L, म्हणजे थाईस ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झालं. त्याच्यानंतरची थर्ड हार्मोनिक जो आला तो 5 टाइम्स ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी झाला. त्याच्यानंतरचा जो येईल तो 7 टाइम्स ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येईल. म्हणजे पुढच्या करायची गरज नाही. मग याच्यावरून आपला कन्क्लुजन लागून जातो. कन्क्लुजन काय आपलं? आपलं कन्क्लुजन आहे की फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ठीक आहे, त्याच्यापेक्षा हार्मोनिक लक्षात ठेवा. फर्स्ट हार्मोनिक ची फ्रिक्वेन्सी, त्यानंतर सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी आणि थर्ड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी आणि मग फोर्थ हार्मोनिकची. आता ह्या हार्मोनिक मध्ये ओव्हरटोन सुद्धा लिहा तुम्ही. याचा अर्थ काय असतो? फर्स्ट हार्मोनिक म्हणजे इथं ओव्हरटोन येत नाही. सेकंड हार्मोनिक म्हणजे ओव्हरटोन येणार. काय ओव्हरटोन येणार? तो सेकंड हार्मोनिक म्हणजे इथं ओव्हरटोन, इथं फर्स्ट ओव्हरटोन. समजलं का? हा सेकंड असतो, हा थर्ड असतो, एक आणि कमी असतो तो ओव्हरटोन, म्हणजे ते व्हॅल्यू सेमच आहे त्यांच्या. आता तुम्ही नीट पहा, तुमची जी फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आली फर्स्ट हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी ती होती फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N इज इक्वल टू 4 म्हणजे V/4L. याला तुम्ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणायची. ओके. आता सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी कशी आली पहा? N इज इक्वल टू 3 टाइम्स ऑफ दी V/4L. आठवलं का? हो. याला तुम्ही काय म्हणायचे? हा जो N1 आहे, N1 हा 3 टाइम्स ऑफ दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असतो. हे महत्वाचं आहे. हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होता. त्यानंतर N2 ची व्हॅल्यू काय येते पहा? 5 टाइम्स ऑफ दी V/4L अशी येते. ती व्हॅल्यू काय येईल? त्या व्हॅल्यूला कसं लिहिणार तुम्ही? त्या व्हॅल्यू लिहिणार N2 ची व्हॅल्यू ही 5 टाइम्स ऑफ दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते. तर तसं पुढचं काय येणार? N3 ची येणार 5 च्या पुढचा 7 असतो, 7. ऑड नंबर V/4L येणार. तर त्याची पुढची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय येईल? N3 येणार 7 टाइम फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. समजलं? त्याच्या पुढचं N4 येणार 9 टाइम्स ऑफ दी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. समजलं? आणि ते सो ऑन कंटिन्यू. याच्यावरून तुम्हाला एक कन्क्लुजन काय लागतं की जसजशी हार्मोनिक पुढे वाढतात तसतशी आपली ऑड मल्टिपल कंटिन्यू राहते. पण इथं सिंगल होता 1, इथं 3, इथं 5, इथं 7, इथं 9, त्याच्या पुढचा 11, त्याच्या पुढचा 13. लक्षात? ऑड मल्टिपल असतो. हा टेबल समजला? हो सर. हा, या टेबलला लिहून स्क्रीनशॉट काढून घ्या आणि जरा नीट अभ्यास करायचा. याचं कन्क्लुजन महत्वाचं काढणं तर आहेच इम्पॉर्टंट, कन्क्लुजन इम्पॉर्टंट असतं. सो आता कन्क्लुजन हे आहे, एवढं सगळ्या पॅराग्राफचं एवढं सगळं शिकवल्याचं की जे सर्वात महत्वाचं आहे ऑड मल्टिपल असतो. काय असतो तो? ऑड मल्टिपल. आणि ऑड पण कसा? प्लस वाला ऑड, म्हणजे पुढचा वाला ऑड. तर त्याचा जनरल जो फॉर्म्युला आहे, जनरल फॉर्म्युला हा तयार होतो. हा जनरल फॉर्म्युला कोणत्याही ओव्हरटोनचं तुम्हाला जर काढायचं असेल, ओव्हरटोन अशासाठी वापरतो मी की काउंटिंग ओव्हरटोन पासून चालू होते. जसं की N1 ची व्हॅल्यू म्हणजे अर्थ फर्स्ट ओव्हरटोन असतो, हार्मोनिकच्या हिशोबाने तो सेकंड हार्मोनिक आहे.
समजलं? जर मी N1 फ्रिक्वेन्सी म्हटली, ही कोणाची फ्रिक्वेन्सी आहे? सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी आहे. समजलं? आणि फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आहे. बरोबर की नाही? हो सर. बरोबर ना? कारण फर्स्ट हार्मोनिक तर कोण असतं? ते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते ना फर्स्ट हार्मोनिक. त्याला आपण हे 1 2 जे पेणार आहे ते कोणाशी प्रोपोर्शनल चालते? ओव्हरटोन सोबत प्रोपोर्शनल चालते बा. हार्मोनिक मध्ये एकने कमी करावं लागतं. मग त्यामुळे इथं जे पी ची व्हॅल्यू कन्सिडर केली जाते, पी ती ओव्हरटोनची कन्सिडर केली जाते. ओव्हरटोन त्या हार्मोनिक जर तुम्हाला काढायचं असेल तर 1 कमी करून घ्यायचं नंतर. म्हणजे या ठिकाणी जो फॉर्म्युला तयार केला गेला हा ओव्हरटोन साठी तयार केला आहे, ना की हार्मोनिक साठी. समजलं? हो. प्रपोर्शनल आहे ना एकमेकाला. म्हणजे याचं 1 ते याचं पण 1, याचं 2 ते याचं पण 2, म्हणून ते ओव्हरटोन साठी तयार केला गेला. म्हणून तो ओव्हरटोनचा फॉर्म्युला आहे की जर तुमचे पीथ ओव्हरटोन असेल, म्हणजे पी नंबरचा ओव्हरटोन असेल, म्हणजे काही पण नंबर असेल 1 2 3 4 5 6 असं काही, पी नंबरचा जर ओव्हरटोन असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी हे NP असणार आणि त्याचा फॉर्म्युला जो येणार तो NP इज इक्वल टू 2P प्लस 1 इंटू N एवढा असेल. आता हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. समजा तुमचा जो फॉर्म्युला मी सांगितला, NP म्हणजे काय? कोणत्याही पी नंबरच्या ओव्हरटोनची व्हॅल्यू ही असते 2P प्लस 1 इन ब्रॅकेट इज इक्वल टू N. हे अशासाठी सांगितलं त्यांनी की बा 2P प्लस 1 हा इव्हन हे ऑड नंबरची कंडिशन, कुठल्या पण ऑड नंबरची कंडिशन आहे. तुम्ही जर म्हणणार की मला N कितव्या नंबरचा ओव्हरटोन पाहिजे, समजा कितव्या नंबरचा ओव्हरटोन पाहिजे तुम्हाला, समजा 5th नंबरचा ओव्हरटोन पाहिजे. समजलं का? 5th नंबरच्या ओव्हरटोनची तुम्हाला फ्रिक्वेन्सी पाहिजे. मग तुम्ही काय लिहिणार? पी ची व्हॅल्यू किती पाहिजे? 5. मग 5th नंबरच्या ओव्हरटोन म्हणजे पी च्या ठिकाणी 5 टाकायचे फक्त, दुसरं काही करायचं. म्हणजे N5 म्हणजे 5व्या नंबरच्या ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी किती असणार? ट्वाइस ऑफ पी ची व्हॅल्यू किती? 5 प्लस 1 इंटू N म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते. ती व्हॅल्यू तुम्हाला माहिती असते. आता किती झाली ती? तर ती भेटली N ऑफ 5 म्हणजे 5 नंबरच्या ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी ही 5 टू द 10 प्लस 1 इंटू N म्हणजे 5th नंबरच्या ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी ही 11 टाइम्स ऑफ द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते. समजलं? हो सर. तर हा जो जनरल फॉर्म्युला आहे हा तुम्हाला कोणत्याही नंबरची फ्रिक्वेन्सी देऊ टाकतो. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची रिलेशन सांगून देतो. आता मी 5 ची काढली म्हणून मी पी च्या जागी 5 टाकला. मला मी 7th नंबरचा ओव्हरटोन म्हटला तर पी च्या जागी 7 टाकायचं. मी 8th नंबरचा ओव्हरटोन तर पी च्या जागी 8 टाकायचं. समजलं? हो. हा, आता नीट लक्षात घ्या. मी समजा तुम्हाला म्हटलं, मी ओव्हर नाही म्हटलं तुम्हाला, मी तुम्हाला म्हटलं की मला 6th हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी सांगा. कोणत्या हार्मोनिकची? 6th हार्मोनिकची. तर 6th हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी सुद्धा हीच आहे जे मी आता काढून दाखवली तुम्हाला. कारण मी तुम्हाला काय सांगितलंय, हार्मोनिक हा ओव्हरटोन पेक्षा एकाने जास्त असतो. बरोबर? मी तुम्हाला कशाची फ्रिक्वेन्सी विचारली? कायची विचारली? 6th हार्मोनिक. बरोबर? तर 6th हार्मोनिकची जी फ्रिक्वेन्सी असेल तेच फ्रिक्वेन्सी 5th ओव्हरटोनची असेल. काही डाऊट आहे का याच्यात? नाही. म्हणजे आपल्याला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे ओव्हरटोनचा. तर हार्मोनिक आणि ओव्हरटोन मध्ये जम्पिंग करायचे नाही. ते विचारताना कसंही आणि कसंही विचारतात. ते कधी ओव्हरटोन विचारतात, कधी फ्रिक्वेन्सी, कधी हार्मोनिक विचारतात, मग जमल करतात. मग आपल्याला समजत नाही नेमके हार्मोनिक काय ओव्हरटोन काय, गडबडून जातो. रिलेशन एकदम सोपं आहे. हार्मोनिक हा एका पुढे असतो ओव्हरटोनच्या, बस दॅट्स इट. जर मी तुम्हाला म्हटलं की 5th ओव्हरटोनची व्हॅल्यू काढा, तुम्हाला ती काढता येते कारण पी ची व्हॅल्यू तुम्ही 5 टाकतात. या कंडिशन मध्ये 2P प्लस 1 इंटू N मध्ये 2P प्लस 1 हे त्या प्रकारचं जे फिजिक्स आहे वेव्हचं, ते जरा खूप मॉडर्न फिजिक्सचा पार्ट आहे. म्हणजे आईन्स्टाईन वगैरेच्या टाइमातला फिजिक्स आहे. सो त्यामुळे काय होऊन जातं, ते खूप डिटेलमध्ये स्टडी करायचे आणि खूप वेगळा स्टडी करायचा. मॉडर्न फिजिक्सचा पार्ट आहे. जरा टफ जातो. जे फंडामेंटल जे फिजिक्स आहे जुनं, जे फोर्सेस वगैरे, ते इझी पार्ट असतो. हे जरा अवघड आहे जरा, याच्यावर अज्युम करावं लागतात गोष्टी. बाकीचे कुठे आहेत? लिंक काम करत नाही का? काय सर?
आता येऊन जायला पाहिजे ना एवढ्या टायमात, म्हणजे कधी कधी लेक्चर जॉईन होत नाही का लवकर? नाही सर, होतात लगेच काय होतात, त्याचा नाही काही प्रॉब्लेम. हे बाकीचे कुठे गेले? अवघड आहे, जाऊ द्या, आपण आपलं चालू करू. रेकॉर्डिंग पाहून घेतली. फिफ्थ ओव्हरटोन म्हणजे सिक्स हार्मोनिक लिहायचं. आपल्याला कोणी काही सांगितलं की कॅल्क्युलेशन ओव्हरटोन मध्येच करायचे, कॅल्क्युलेशन ओव्हरटोन मध्येच करायचे, हार्मोनिक मध्ये ते कन्वर्ट करून घ्यायचे आपल्या रिलेशन. समजलं का? समजा तुम्हाला कोणी ट्वेल्थ हार्मोनिक काढायला सांगितलं, तर तुम्ही कॅल्क्युलेशन कोणाचे करायचे? 11th ओव्हरटोनचे कॅल्क्युलेशन करायचे. समजलं का? हो सर. हो सर. याच्याने तुमचं कन्फ्युजन होणार नाही, तुम्हाला अजिबात कन्फ्युजन होणार नाही तुम्ही कशामध्ये. सो हे खूप महत्वाचं होतं. हे खूप व्हास्ट मध्ये चालवतात त्याला, म्हणजे हे असं साधं सुद्धा नाही. याला तुम्हाला डायरेक्ट कशीही सांगतील. हे 52th हार्मोनिक हा इक्वल असतो कोणाच्या? 21st ओव्हरटोनच्या. अशी कंडिशन देतात ते कॉम्पिटिव्ह एक्झाम मध्ये. 52nd हार्मोनिक 21st ओव्हरटोन एवढा आहे, तर मग सांगा 23 हार्मोनिक काय येणार? समजलं का? मग अशा टाईपच्या ज्या केसेस आहेत त्याच्यामध्ये आपल्याला व्यवस्थित त्याचे मिनिंग समजले पाहिजे. म्हणजे याचा अर्थ 52 हार्मोनिक म्हणजे याचा अर्थ 51 ओव्हरटोन हा 21व्या ओव्हरटोन एवढा असतो. मग ओव्हरटोनचे फॉर्म्युले दोघांचे लिहायचे आणि त्यांना इक्वेट करायचे. या ओव्हरटोनच्या फॉर्म्युल्यामधनं त्याच्या फ्रिक्वेन्सी निघणार, ते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी घेऊन 23rd ओव्हरटोनच्या फॉर्म्युल्यावर टाकायचे आणि सॉल्व्ह करायचे. अशा टाईपच्या केसेस असतात. जरा जंबल केलेला असतात म्हणून तेवढा वेळ घेतला मी त्याला. कंप्लीट 1 तास घेतला जवळपास. आणि फेवरेट क्वेश्चन आहे पेपर सेटरचे, कारण ते आहेच तसे. आता राहिला केसेस आपल्या ओपन पाईपच्या. ही सर्वात महत्वाची केस आहे, ही लक्षात ठेवा. या पूर्ण टॉपिक मधलं सर्वात आउटपुट इम्पॉर्टंट हे आहे, एवढं तुमच्या लक्षात राहिलंच पाहिजे. हा फॉर्म्युला ऑड मल्टिपलचा. पुढे पहा, व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप ओपन ऍट दी बोथ एंड. तो वरचा पाईप होता, तो एक बाजूला क्लोज होता, हा ओपन ऍट दी बोथ एंड आहे, म्हणजे दोन्ही बाजूला ओपन. अशा टाईपचा वेव्ह तुम्हाला याच्यात पाहायला भेटतो, म्हणजे दोन्ही बाजूला तो ओपन असतो का, दिसतोय का? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथं पाईप ओपन असणार त्या ठिकाणी अँटीनोडस तयार होतो. समजलं का? ओपनिंगला अँटीनोडस तयार होतो आणि क्लोजिंग पॉइंटला नोडच तयार होतो. म्हणजे मागच्या वेळेस इथं क्लोज होतं तर इथून नोडच राहायचा कंटिन्युअसली, असा नोड इथं नोडच राहायचा ऑलवेज. पण आता ओपनिंग दोनही ठिकाणी आहे, वरती पण ओपनिंग आहे, खाली पण ओपनिंग आहे, दोनही ठिकाणी अँटीनोडस तयार होणार. ओपनिंगला अँटीनोडस तयार होतो, मग ते वेव्ह अशी तयार होते पहा, अशी वेव्ह येते आणि अशी इकडनं रिफ्लेक्ट होते. म्हणजे इथं पण अँटीनोडस तयार होतो, इथं पण तयार होतो. त्याचं कारण आहे की दोनही ठिकाणी ओपनिंग आहे. समजलं? हो. आणि मध्ये एक नोड तयार होणार. मग आता मला सांगा याच्यामध्ये लॅम्बडाचा काय फरक पडला? वेव्हलेंथचा इश्यू कसा असेल पहा. एक नोड आणि अँटीनोड मध्ये λ/4 असतं. आता याच्यामध्ये तुम्ही λ/2 च्या केसमध्ये लक्षात अभ्यास केला तरी चालेल, कारण तुम्हाला ते पण डिस्टन्स शिकवलंय मी λ/2 चा. म्हणजे तुम्हाला मी एक गोष्ट सांगितली होती पहा, दोन सक्सेसिव्ह नोड किंवा दोन सक्सेसिव्ह अँटीनोडच्या मध्ये डिस्टन्स किती असतं? λ/2 असतं. सांगितलं होतं ना? हो सर, सांगितलं. हे जर पाठ असेल तर खूपच चांगलं. पाठ असं जर पाठ नसेल तर तुम्ही आपल्या मेथडने तरी गेलं तरी चालेल. हा λ/4, हा λ/4, λ/4 दोघांची प्लस करा, तुम्हाला किती भेटणार? ट्वाइस λ/4. 2 1 2, 2 2 4, म्हणजे आन्सर भेटणार λ/2. समजलं? हो. समजलं का? तुम्ही या मेथडचा सुद्धा वापर करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट मेथडचा वापर करू शकतात. ही डायरेक्ट मेथड हे म्हणते की एक अँटीनोड आणि दुसरा अँटीनोड सक्सेसिव्ह अँटीनोड मध्ये डायरेक्ट डिस्टन्स असतं λ/2 किंवा दोन सक्सेसिव्ह नोडच्या मध्ये डिस्टन्स असतं λ/2. ते λ/4 जास्त कम्फर्टेबल आहे, प्रॉब्लेम क्रिएट होत नाही. ओके, म्हणजे टेन्शनच नसतं, सिम्प्लिफिकेशन होऊन जातं. आता याच्यामध्ये काय झालं, हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची डायग्राम आहे. ही कशाची डायग्राम आहे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सीची. याच्यामध्ये पहा लेंथ किती झाली? λ/2. मग तुम्ही परत ते मागचं सारखं सॉल्व्ह करणार. मागचं आठवून तुम्हाला याच्यातून व्हॅल्यू काढायची. लॅम्बडाची व्हॅल्यू येणार ट्वाइस ऑफ एल
ती लॅम्बडाची व्हॅल्यू त्या फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म्युला टाकायची, व्हेलॉसिटी अपॉन लॅम्बडा असतो. लॅम्बडाच्या ठिकाणी टाकणार तुम्ही काय व्हॅल्यू, ही 2L. तुम्हाला फ्रिक्वेन्सी भेटली व्हेलॉसिटी अपॉन 2L. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी कशाची, ओपन पाईपची. समजलं? मागच्या सारखंच करायचंय, डेरिवेशन करता येईल मग. हो सर. पुढे जाऊ. फरक कुठं पडला, फरक इथं पडलाय पहा, नीट लक्षात घ्या. या ठिकाणी 2L आहे आणि जेव्हा क्लोज पाईप होता एक साईडला, त्यावेळेस हे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी यायची पहा, n इज इक्वल टू V अपॉन 4L. काय यायची ती, 4L यायची. इथं 2L येते. पडला की नाही फरक? हॅलो सर पडला. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मध्ये फरक आहे. ओपन पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तीच असते, फॉर्म्युला वगैरे सगळं सारखं आहे A to Z, फक्त डायग्राम चेंज झाल्यामुळे थोडासा फरक पडतो. त्याची वेव्हलेंथ वाढल्यामुळे इथं खाली डिवाइड मध्ये होतं ते. तर याचं जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते ती व्हेलॉसिटी अपॉन ट्वाइस ऑफ L असते आणि क्लोज पाईपची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी व्हेलॉसिटी अपॉन 4 टाइम्स ऑफ L असते. ही गोष्ट मग इथून सगळे कॅल्क्युलेशन सेम असतात. परत इथं पण तसंच. आता या ठिकाणी तुम्ही डायग्राम फक्त लक्षात ठेवा, डायग्राम लक्षात राहिली की सगळं लक्षात राहील तुमच्या, किंवा डायग्राम जरी नाही लक्षात राहिली तर फॉर्म्युला लक्षात राहिला की सगळं काढता येतं आपल्याला. त्या सेकंड केस मध्ये पहा, सेकंड हार्मोनिक असा तयार होतो. हा फर्स्ट सेकंड हार्मोनिक आहे, हा फर्स्ट हार्मोनिक होता, हा सेकंड हार्मोनिक आहे. सेकंड हार्मोनिक म्हणजे फर्स्ट ओव्हरटोन, ओपन पाईप मधला फर्स्ट ओव्हरटोन. ओपन पाईप मधला फर्स्ट ओव्हरटोनला वेव्ह अशी तयार झाली पाहिजे. आता याच्यामध्ये किती येणार ते लॅम्बडा लॅम्बडा, त्याला लक्ष द्या बरं इकडे. हे इथून इथपर्यंत लॅम्बडा बाय 4, इथून इथपर्यंत लॅम्बडा बाय 4, इथून इथपर्यंत लॅम्बडा बाय 4, इथून इथपर्यंत लॅम्बडा बाय 4. असे किती लॅम्बडा बाय 4 झाले, ते किती झाले, 4 ना. एक लॅम्बडा बाय 4, सेकंड लॅम्बडा बाय 4, थर्ड लॅम्बडा बाय 4, फोर्थ लॅम्बडा बाय 4, म्हणजे 4 लॅम्बडा बाय 4 बरोबर. लॅम्बडा 1 बाय 4, 4 4 गेट कॅन्सल, उरलं लॅम्बडा 1. समजलं? हो सर. मग फक्त इथं लेंथ तुम्हाला भेटते लॅम्बडा 1. मग तुमचे कॅल्क्युलेशन कसे येतात, जर लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू लेंथच आहे तर आपला फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होता व्हेलॉसिटी अपॉन लेंथ करायची, लेंथ नाही लॅम्बडा करायचा, लॅम्बडा 1 करायचा म्हणजे फ्रिक्वेन्सी 1 भेटणार बरोबर. तर मग फ्रिक्वेन्सी जे फर्स्ट सेकंड हार्मोनिकची फ्रिक्वेन्सी म्हणजे फर्स्ट ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी हे कशी भेटते, व्हेलॉसिटी डिवाइड बाय लॅम्बडा 1 ची व्हॅल्यू आहे L1, Lच आहे म्हणजे V अपॉन Lच भेटली ती, बरोबर की नाही. हो सर. हे झाले तुमचे सेकंड हार्मोनिक आणि फर्स्ट. पुढच्या याला होईल पहा काय, याला हा तुमचा हे डायग्राम आहे, कोणच्या हार्मोनिक आणि कोणच्या ओव्हरटोनची डायग्राम आहे ही. हा कोणचा हार्मोनिक आणि कोणचा ओव्हरटोन, तिसरी डायग्राम आहे ना, म्हणजे थर्ड हार्मोनिक आणि सेकंड ओव्हरटोन. समजलं का? अरे थर्ड डायग्राम म्हणजे थर्ड हार्मोनिक आणि सेकंड ओव्हरटोन, चौथ्या नंबरची डायग्राम असली तर ते फोर्थ हार्मोनिक आणि थर्ड ओव्हरटोन. हा सर. हो सर. मग आता ही वेव पहा, या वेव कडे लक्ष द्या जरा. वेव पहा अशी येत होती ती अशी वेव आली ती आणि इथून रिफ्लेक्शन होऊन ती अशी निघाली. आता याच्यामध्ये किती ही लेंथ किती असणार मेजर करा. एक नोड आणि एक अँटी नोडच्या मध्ये लॅम्बडा बाय 4 असतं. आता याला लॅम्बडा 2 म्हणणार कारण आपण त्या सेकंड ओव्हरटोनच्या गप्पा करतोय. सेकंड ओव्हरटोन साठी वेवलेंथ कमी झाली. किती वेवलेंथ कमी झाली पहा, हा नोड आणि हा अँटी नोड याच्यामध्ये एक लॅम्बडा 2 बाय 4 असणार. हा नोड आणि हा अँटी नोड मध्ये एक लॅम्बडा 2 बाय 4 असणार. हा नोड अँटी नोड मध्ये लॅम्बडा 2 बाय 4 असणार. हा नोड आणि अँटी नोड मध्ये लॅम्बडा 2 बाय 4 असणार. नोड मध्ये लॅम्बडा 2 बाय 4 असणार. त्यानंतर हा नोड आणि हा अँटी नोड मध्ये लॅम्बडा 2 बाय 4 असणार. मला सांगा किती लॅम्बडा 2 बाय 4 झाले? किती झाले? 1 2 3 4 5 आणि 6 ना. हो. आपण काय लिहिणार, 6 टाइम्स ऑफ
लॅम्बडा 2/4 एवढी त्याची टोटल लेंथ असणार. बरोबर, सगळे जमा करावे लागतील ना, सगळ्यांची प्लस करावी लागेल. मग याला सिम्प्लिफाय करा. 2 to the 4, 2 3 6, म्हणजे L ची व्हॅल्यू ऍक्च्युअली 3 लॅम्बडा 2/2 झालेली आहे. समजलं? हो. प्रत्येकाला कळतंय मी काय करतोय ते? मग ही व्हॅल्यू तुम्हाला इथे दिसेल पहा, दिसते आलेली. आता याला कसं करतो आपण? L ची व्हॅल्यू असते, आपण आपल्या फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला घेतो. याची फ्रिक्वेन्सी असणार N2 फ्रिक्वेन्सी, म्हणजे सेकंड हार्मोनिकची, सेकंड ओव्हरटोनची. सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी व्हेलॉसिटी अपॉन त्याचा लॅम्बडा 2. लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू काय असणार? याच्यातून काढा लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू. या फॉर्म्युल्यातून लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू येणार ट्वाइस ऑफ L डिवायडेड बाय 3, म्हणजे लॅम्बडा 2. काही डाऊट? इथून लॅम्बडा 2 बाजूला काढला. समजलं का? हो इथे सर. टाका. N2 ची व्हॅल्यू भेटणार तुम्हाला व्हेलॉसिटी अपॉन लॅम्बडा 2 ची व्हॅल्यू आहे ट्वाइस ऑफ L अपॉन 3. हा 3 कुठे जाईल? वरती. मला N2 ची व्हॅल्यू भेटणार ट्वाइस ऑफ, आणि ते पुढे टर्म ही व्हेलॉसिटी अपॉन 2L. मला सांगा, ही व्हेलॉसिटी अपॉन 2L हे फर्स्ट हार्मोनिक नव्हता का? ओपन पाईपचा फर्स्ट हार्मोनिक होता ना, फंडामेंटल हो फ्रिक्वेन्सी. सर. मग याच्या जागी मी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लिहिलं तर काही बिघडेल का? मग N2 इज इक्वल टू साईज ऑफ L असं लिहिलं तर काही बिघडेल का? नाही. जमेल हा प्रकार. म्हणजे आता याच्यावरून ऑब्झर्व काय झालं तुम्हाला? ओपन पाईप मध्ये नंबर वाईज येत ते. म्हणजे पहिले काय झालं? नुसतं N आलं, मग त्यानंतर 1 आलं, त्यानंतर थाईस ऑफ N आलं, त्यानंतर पुढे म्हणजे सिक्वेन्सनी येतं ते. असं म्हणजे ऑड मल्टिपल येत नाही, डायरेक्ट सिक्वेन्स येतो 1 2 3 4 5 6 असा. हा जो सिक्वेन्सचा जो पार्ट आहे, याला तुम्ही कसं लिहिणार? फक्त एक एक नंबर वाढून येतो तो. म्हणजे काय झालं पहा, विषय असा झाला फक्त या ठिकाणी तुमची जी फ्रिक्वेन्सी होती, समजा N2 जी होती पहा, आता या ठिकाणी आपण आत्ता जो फॉर्म्युला काढला 2 मिनिटापूर्वी, तो काय होता? N2 चा फॉर्म्युला काढला होता आपण. N2 म्हणजे काय? सेकंड ओव्हरटोन. म्हणजे काय? थर्ड हार्मोनिकची डायग्राम होती नाही, सेकंड ओव्हरटोन होता, बरोबर. आणि थर्ड हार्मोनिकची डायग्राम होती, बरोबर. याच्यात काही डाऊट? आहे का? नाही सर. हा, आता मी तुम्हाला सांगितलंय फ्रिक्वेन्सी आपण ओव्हरटोन वर कॅल्क्युलेट करतो. म्हणजे इथं 2 असेल तर तो ओव्हरटोनला दाखवतो, सेकंड ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी. तर मी तुम्हाला याची फ्रिक्वेन्सी काय काढून दाखवली? थ्राइस ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे नीट लक्षात घ्या. आता फॉर्म्युला कसा तयार झालाय पहा. जेवढ्या नंबरचा ओव्हरटोन असतो त्याच्यामध्ये 1 ऍड केला की इथला नंबर भेटतो पहा. समजलं का? सेकंड नंबरचा ओव्हरटोन होता म्हणून थ्राइस ऑफ N झालं. समजलं? समजा मी आता N3 घेतलं, तर मग त्या हिशोबाने इथं काय झालं पाहिजे? 3 मध्ये एक ऍड करायचं, म्हणजे 4 टाइम्स ऑफ N येणार. समजलं का? जर मी N4 घेतलं तर मला काय भेटेल? 5 टाइम्स ऑफ N भेटेल. मग जर मी N5 घेतलं तर मला काय भेटेल? 6 टाइम्स ऑफ N भेटेल. मग याकनी वाढून येतं ते. 3 होतं तर 4 झालं पहा, 1 ऍड झाला. 4 होतं तर 5 झालं पहा, 1 ऍड झाला. 5 होतं तर मग 6 झालं पहा, 1 ऍड झाला. आलं लक्षात? हो सर. म्हणजे नंबर ऑफ ओव्हरटोन मध्ये 1 ऍड केल्यानंतर जो नंबर भेटेल त्या नंबरला जर आपण फंडामेंटल फ्रिक्वेन्सीने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला त्या ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी भेटते. आता काही समजलं नसेल तुम्हाला, परत एकदा सांगतो. नंबर ऑफ ओव्हरटोन ज्या सेकंड ओव्हरटोन होता त्याची जर मला फ्रिक्वेन्सी पाहिजे असेल तर त्याच्या नंबर ऑफ, जेवढा नंबर ऑफ ओव्हरटोन होता त्याच्यामध्ये 1 ऍड करायचा, तो जो नंबर भेटतो त्या नंबरला फंडामेंटल फ्रिक्वेन्सीने मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला त्याची फ्रिक्वेन्सी भेटते त्या सेकंड ओव्हरटोनची. आता समजलं? आता समजलं? हो सर, समजलं. हो. तर बेसिक आणि एकदम फंडामेंटल फॉर्म्युला तयार होईल. तो फॉर्म्युला हा एकदम इझी फॉर्म्युला आहे. हे पी म्हणजे काय? ओव्हरटोनचा नंबर असतो. पी म्हणजे काय? ओव्हरटोनचा नंबर आहे. मग हा ओव्हरटोनच्या नंबर मध्ये 1 ऍड केला की जो नंबर भेटतो फंडामेंटल फ्रिक्वेन्सीने मल्टिप्लाय केले की त्या ओव्हरटोनची फ्रिक्वेन्सी आपल्याला भेटून जाते. असंच तर सांगितलं की नाही? N2 जर पाहिजे असेल तर थ्राइस ऑफ N करावं लागतं. तेच झालं ते. जर पी ची व्हॅल्यू 2 असेल तर म्हणजे काय? असं झालं ना, तो N ची पी ची व्हॅल्यू 2 असेल तर इथं 2 + 1
समजलं का? P+1 3. हो सर लक्षात? समजलं. हा, तर हा फॉर्म्युला ज्यांना काहीच समजलं नाही मागच्या पूर्ण 1 घंट्यामध्ये त्यांच्यासाठी सांगतो आता. आता पुढचं नॉलेज त्यांनी फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा. याच्यामध्ये हे P म्हणजे नंबर ऑफ ओव्हरटोन असतं, N म्हणजे नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी असते तेवढ्या नंबरच्या ओव्हरटोनची, P म्हणजे नंबर ऑफ ओव्हरटोन असतं आणि N हा नुसता N म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते. हा फॉर्म्युला नीट लक्षात घ्या. या फॉर्म्युल्यामध्ये हा फॉर्म्युला जो आहे हा ओपन पाईप साठीचा फॉर्म्युला आहे. हा, क्लोज पाईप साठी वेगळा फॉर्म्युला होता. दोघांचे फॉर्म्युले घेऊन येतो. हे पहा, आता डिफरन्शिएट करतो आजचं लेक्चर. क्लोज पाईप ऍट वन एंड, एकाच एंडला क्लोज असतो, दोन्ही बाजूने करायचं नाही त्याला. आणि ओपन पाईप ऍट बोथ एंड, दोघी एंडला ओपन असतो. अशा टाइपचे जे पाईप असतात त्यांची जी फ्रिक्वेन्सीचा जो फॉर्म्युला आहे तो फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे N ऑफ P, म्हणजे P म्हणजे काय, तेवढ्या नंबरचा ओव्हरटोनचा काउंट असतो. N ऑफ P इज इक्वल टू 2P+1 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, हा क्लोज पाईप मध्ये, आणि N ऑफ P ओपन पाईप मध्ये तो असतो P+1 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. समजलं? याच्यामध्ये हा जो असतो हा पीथ ओव्हरटोन ची फ्रिक्वेन्सी असते. पीथ ओव्हरटोन म्हणजे काय माहिती ना, ते P नंबरच्या ओव्हरटोन. P म्हणजे तो काउंट असतो आणि N म्हणजे काय असते, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते. समजलं? समजलं का? हो सर समजलं सर. आता हा टॉपिक जो आहे याला 1 तास लागला शिकवायला. ऍक्च्युअली त्याची गरज नव्हती, म्हणजे तसं पाहायला गेलं तर शॉर्ट मध्ये मी याला शिकवू शकत होतो. फक्त एवढं सांगू शकतो शेवटी की हे हार्मोनिक असतं, हे ओव्हरटोन असतं, याचा विषय संपला, पीची व्हॅल्यू टाकायची संपला विषय. पण प्रॉब्लेम असा आहे की जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तुम्हाला क्वेश्चन विचारणार तेव्हा ते इतकं मस्त आणि सहज प्रश्न विचारत नाही. बोर्ड मध्ये काम होऊन जाईल, कॉम्पिटिटिव्हला नाही होणार. सो त्याच्यासाठी एवढं फंडामेंटल शिकवावं लागेल, मग तुला टाकू एवढं फंडामेंटल घ्यावं लागेल. आता हे ज्याला काहीच समजलं नाही, त्याला असं वाटलं की आजचं लेक्चर माझ्या डोक्यावर गेलं, आणि फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुमचं काम बोर्डसाठी तरी कमीत कमी भागेल. सीटी आणि बोर्डसाठी भागून जाईल. नीट वगैरे किंवा जेईला काम करायला तुम्हाला मेहनत लागेल. समजलं? सो आजचं लेक्चर इथं थांबवू शकतो आपण, काही प्रॉब्लेम नाही. एवढं कमीत कमी तुम्हाला समजलं. आजच्या टॉपिक मध्ये काही समजलं सांगा. कोणाला काही डाऊट्स आहेत का? कोणाला काही डाऊट्स आहेत का? नाही सर. त्याच्यामध्ये फक्त लास्टचे 2 टॉपिक आहेत, तेवढे पाहून घ्या. थेरॉटिकल टॉपिक मध्ये येतो हा टॉपिक. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये थेरॉटिकल मध्ये विचारला जातो. याला नोट करून घ्या तुमच्या बुक मध्ये. थेरॉटिकल क्वेश्चन मध्ये याच्यात मध्ये म्हणणं आहे की साऊंड प्रोड्यूस बाय द ओपन पाईप कंटेन ऑल हार्मोनिक्स, म्हणजे ओपन पाईप, दोन्ही बाजूने ओपन पाईपचे जे हार्मोनिक असतात ते इट्स क्वालिटी इज रिचर दॅन दी प्रोड्यूस बाय द क्लोज पाईप. क्लोज पाईपच्या क्वालिटीच्या साऊंड पेक्षा ओपन पाईपच्या क्वालिटीची साऊंडची क्वालिटी जास्त असते. समजलं का? क्लोज पाईपच्या साऊंडच्या क्वालिटीपेक्षा ओपन पाईपच्या साऊंडची क्वालिटी चांगली असते. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये सर्वच्या सर्व हार्मोनिक कव्हर होतात आणि क्लोज पाईप मध्ये हार्मोनिकला गॅप असतो, म्हणजे ऑड मल्टिपल चालतं ना ते, त्याच्यामुळे गॅप चालतो, त्याच्यामुळे क्वालिटी खराब होते साऊंडची. आणि याच्यामध्ये कसं सिक्वेन्सने चालतं पहा, 1 2 3 4 5 6 7 व्यवस्थित चालतं ना, सिक्वेन्स आहे ना. ओपन पाईप मध्ये आता सांगितलं नाही का, सिक्वेन्स असतो पासा. N म्हणजे काय असतं, ते फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओके, सर्वात पहिली फ्रिक्वेन्सी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. N1 म्हणजे काय असतं, N एवढी असते, म्हणजे 1 म्हणजे 2 टाइम्स ऑफ, म्हणजे हा 1N झाला, हा 2 टाइम्स ऑफ N झाला. N3 ची व्हॅल्यू काय असते, ते 4 टाइम्स ऑफ N असते. N2 ची व्हॅल्यू 3 टाइम्स ऑफ N असते. N3 ची व्हॅल्यू 4 टाइम्स ऑफ N असते.
N5 ची व्हॅल्यू 5 टाइम्स ऑफ N असते. मग तुम्हाला इथं सिक्वेन्स दिसत नाही का? पहा बरं एकदा 1N 2N 3N 4N 5N त्याच्या पुढचा कोण येणार 6N. बरोबर ना? सगळ्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज कव्हर होतात त्याच्यामध्ये. म्हणून ओपन पाईपची क्वालिटी क्लोज पाईप पेक्षा बेटर असते. साऊंड क्वालिटी समजलं? समजलं? हॅलो, समजलं का? हॅलो, आवाज येतोय का? हो सर. हा, आणि लास्ट टॉपिक आजचा, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अन ओपन पाईप इज डबल दॅट द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इन अ क्लोज पाईप ऑफ द सेम लेंथ. एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे हे वाक्य सेंटेन्स. कशासाठी? कॉम्पिटिटिव्ह साठी. खूप एकदम जबरदस्त सेंटेन्स आहे. म्हणजे हे सेंटेन्स विचारण्याचे 90% आहे या चॅप्टर मध्ये जर थेरॉटिकल मध्ये क्वेश्चन झाला तर. कारण हा याला विचार करायची गरज नाही, याला कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर खूप कॅल्क्युलेशन करावं लागतं. आणि यांनी डायरेक्ट पंच लाईन देऊन ठेवली, ती पंच लाईन डायरेक्ट लक्षात ठेवा, ऍज इट इज विचारले जाईल. तो म्हणतो की जर तुम्ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी पाहिली कोणाची, ओपन पाईपची, ओपन पाईपच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आठवा. ओपन पाईपच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होता, हा ओपन पाईपचा आहे समजा, दाखवतो मी तुम्हाला. ओपन पाईप आणि हा क्लोज पाईप. ओपन पाईपच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होता व्हेलॉसिटी अपॉन टॉइस ऑफ एल. ओके, आणि दोघांची जर लेंथ सारखी असेल तर, म्हणजे लेंथ दोघांची सारखी समजा. आणि क्लोज पाईपच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला होता फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू व्हेलॉसिटी अपॉन 4 टाइम्स ऑफ एल. आठवलं बघा? हो सर. अरे हा हा सर. आणि ओपन पाईपची कमी असणार हो. फ्रिक्वेन्सी. अरे जाऊ दे, मॅथमॅटिकली सांगणं पडेल. हे पहा, हे ओपन पाईप आहे आणि हा क्लोज पाईप आहे, बरोबर? आता लक्ष द्या जरा इकडे.